हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नीलम फॅशन हाऊस या माझ्या चॅनेलवरती. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजला किंवा कोणत्याही ब्लाऊजला आय आणि हुकपट्टी कशी तयार करायची हे दाखवणार आहे. तर बघू शकताय, इथे मी ब्लाऊज पूर्ण तयार केलेला आहे. एकदम पातळ साडी आहे माझी ही, आणि त्या साडीतला ब्लाऊज पीस पण पातळच होता, पण मी अस्तर लावून आणि त्याच्यानंतर सगळीकडे पिना वगैरे लावून अशा प्रकारे मी त्याला मस्त असं शिवून घेतलेलं आहे. आता कुठेही म्हणजे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने झालेलं आहे. हे शिवायला ना काही जणांना जमत नाही, म्हणजे कापड ना वरचं खूप पातळ असल्यामुळे सळसळते. आता इथे मला थोडीशी कात्री कापली. कात्रीला माझं टोक खूपच आहे, मी त्याला थोडीशी हळद पण लावली. तर आता हे ते बघू शकता तुम्ही, प्रिन्सेसचा हा समोरचा भाग कसा तयार केला आहे मी. आता ह्याला फक्त एवढंच काम राहिले, गळा आणि हुक आणि आयपट्टी. तर आता मी ती तयार करून घेतली की इथे मग माझं ब्लाऊज पूर्ण तयार झालं. तर आता मी इथे हुकपट्टी तयार करून घेते. तर आता तुम्ही बघा, हुकपट्टी आणि आयपट्टी कशी ओळखायची. जेव्हा ब्लाऊज ना अशा पद्धतीने आपण टाकतो आणि समोरच्या साईडला येते ना, तर तिथे आपण लावायचे आयपट्टी, म्हणजे त्यावर आपण आय तयार करायचे आहेत. तर आयपट्टी घेत असताना थोडीशी 2 इंच घ्यायची. आता इथून एक टीप मारून घेतली. बघू शकता, इथे एक टीप मारली. पुढच्या साईडला थोडंसं कापड शिल्लक ठेवलं आणि अशा प्रकारे करून याच्यावरती परत एकदा दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून झालेली आहे. आणि त्यानंतर आता बघू शकता, मी ब्लाऊजला इथे सगळीकडे इंटरलॉक करत असते, म्हणजे धागे वगैरे काही निघत नाहीत. आता काही जणांकडे इंटरलॉकचं असतं मशीन, काही जणांकडे नसतं. तर नसलं तरी काही हरकत नाही. टीप 1, 2, 3 आपण एक्स्ट्रा मारायच्या, म्हणजे कापड उसवत नाही. तर आता इथे बघा, खालच्या साईडला आपण अशा प्रकारे थोडीशी दुमट टाकायची आणि अशी पट्टी ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि त्यानंतर इथे 2 टिपा मारून घ्यायच्या. असं केल्यामुळे ना ही पट्टी आहे ना खूप भारी बसते. ह्याच्यावरती 2-3 टिपा मारून घेतल्या ना की पट्टी दिसायलाही छान दिसते. तर अशी एक टीप मारा, इकडच्या साईडला एक टीप मारा. तर आता तुम्हाला मी टीप मारताना ते दाखवते. पहिल्यांदा मी जिथे शिलाई मारली ना तिथे मी आय तयार करणार आहे, त्यामुळे मग मी ती एक्स्ट्रा शिलाई मारून घेते. आय त्याच्यावर घट्ट बसतात ना एकदम. तर आता तुम्ही इथे बघू शकताय की किती छान प्रकारे मी आयपट्टी तयार करून घेतलेली आहे. आयपट्टी तयार करत असताना अस्तरच्याच कपड्याचा वापर केला म्हणजे मग आय वगैरे त्याच्यावरती छान येतात. जर आपण ब्लाऊज पीसचा वापर केला तर ते ब्लाऊज पीस कसा एकदमच, आता म्हटलं तुम्हाला मी, पातळ असते, त्यामुळे ना ती फाटायची पण शक्यता असते. त्यामुळे अस्तरचीच पट्टी थोडीशी कॉटनची त्यावर म्हणजे तीच लावून घ्यायची. तर आता इथे बघू शकताय कशा प्रकारे मी टिपा 3 मारलेले आहेत. आता ती झाली आयपट्टी. इथे आता मला लावायची हुकपट्टी. तर हुकपट्टी बघा, लावत असताना समोरच्या साईडतून अशी लावायची असते. तर आता हुक आणि आयपट्टी लगेचच ओळखता येते. तर आता ही आयपट्टी मी अशा प्रकारे घडी टाकलेली आहे आणि याच्यावरती मग टीप मारून घेते. नवीन ज्या मुली शिलाई शिकतात ना, तर त्यांच्यासाठी ही पद्धत आहे बघा. ज्यांना येते शिलाई त्यांना काही सगळं माहितीच आहे ना, कशाप्रकारे शिवायचं वगैरे, आणि त्यांची पण पद्धत वेगळी असू शकते. पण आता ज्यांना नवीन शिकायला सुरुवात आहे त्यांच्यासाठी मी हे थोडंसं दाखवत आहे. तर आता बघा, मी अशा प्रकारे दाबटीपसुद्धा एक मारून घेतली आणि आता जे खाली एक्स्ट्रा कापड आहे ना, ते बघा कशा प्रकारे दुमटायचं. बघा इथे अशा प्रकारे मी दुमटणार कापड ते,
आणि त्यानंतर ते आतल्या साईडला टाकायचं, हे बघा असं, आणि अशा प्रकारे करायचं आणि त्याच्यावर परत एकदा दाबटीप मारून घ्यायची. दाब टीप मारून झाल्यानंतर मी परत एकदा दुसरी टीप मारायला घेतलेली आहे. 2 टिपा मी मारून इथे घेतलेल्या आहेत. तर आता 2 टिपा मारल्यामुळे ना आपलं जे आपण म्हणजे हात शिलाई वगैरे घालतो ना ते घालायची ते काही गरज नाही, तो वेळ वाचतो. तर आता मी तुम्हाला दाखवते ते हुकपट्टी आयपट्टी मी कशा प्रकारे प्रिन्सेस ब्लाऊजला तयार केली. आणि तुम्ही ब्लाऊजसुद्धा बघू शकताय किती छान प्रकारे शिवलेला आहे. जर तुम्हाला असं काही शिकायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा की प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग वगैरे मी तुम्हाला दाखवेन. तर ह्या माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा त्या क्लिक करून घ्या, म्हणजे ना सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यासमोर येईल जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा. तर आता हे दोन्हीसुद्धा आय आणि हुकपट्टी समान आहेत का हे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग आपण इथे गळा तयार करून घ्यायचा. तर आता इथे मी गळासुद्धा तयार केलेला आहे. गोटची पद्धत मी बंदच करून टाकलेली आहे. मी अशा प्रकारे गळा तयार करून घेते. हा खूपच भारी पण दिसतो आहे आणि घातल्यानंतरसुद्धा खूप भारी लुक येतो याचा. तर आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.